नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाहुबली ॲग्री सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण आज कन्नड येथे मकरमपूर येथे आलेलो आहे राहुल भाऊ जाधव यांच्या शेतामध्ये. इकडे येण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आता राहुल भाऊला दुसरा अद्रकचा भर लावायचे आणि त्याला भर लावताना त्यांना काय करायचं आहे, त्यांना खताचा डोस भरायचा आहे. तर आमची सहज चर्चा झाली. चर्चेमधून त्यांना असं सांगितलं मी, तर त्यांना काय म्हटलं का आपण जे ना तुम्ही दरवर्षी डोस असा दोन्ही सराच्या अशा मध्ये टाकता, तर आपण यावर्षी काय करू म्हटलं, तर आपण या दोन्ही साईडनं काय करू, इकडनं या साईडने टाकायचा आणि इकडनं या साईडने टाकायचा. याचं कारण जे आहे ना, याचं कारण असं का या साईडने ज्या अद्रकीचे मुळे आहे, अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळे आहे, ती या पूर्ण या साईडने अलीकडल्या साईडने, आणि तिकडनं जे इकडनं या साईडला मुळे आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा तो खताचा डोस टाकणार आहे, तो खताचा डोस टाकल्यानंतर त्याचा फायदा परिपूर्ण जे आहे ना, त्याचा फायदा होईल. का आपण जे खत टाकल्यानंतर त्याचा पूर्णपणे याचा अद्रकीला त्याचा पूर्णपणे फायदा होणार आहे. राहुल भाऊ, तुम्हाला काय वाटतं बरं, आपण कसं म्हणजे असं पद्धतीने टाकल्यानंतर फायदा होईल कसं? नाही 100% फायदा नाही, कारण की या भागाला पुढील मुळी होती. बरोबर आहे. आणि तुम्ही जे मार्गदर्शन दिले हां, ते 100%, कारण त्या भागामध्ये आता आणि या भागामध्ये मुळी. आपण एक आता अद्रकचा कंद काढून बघू. हो, आता आपण अद्रकचा कंद काढतोय. हे बघा शेतकरी मित्रांनो, कारण हे जे ना अद्रकची मुळी जे आहे पूर्ण या साईडला आहे, आणि आपण जेव्हा तो इथं मध्ये खताचा डोस टाकणार आहे, हा पूर्णपणे 100% वाया जाणार आहे. कारण आपण इकडून कंटिन्यू पाणी देतो, पाण्याच्याद्वारे जे आहे ना हा पूर्ण 100% मुळ्याच्या कक्षेतून पूर्णपणे हा बाहेर निघून जाणार आहे. म्हणजे त्याचा आपल्याला पूर्णपणे त्याचा आपल्याला डोस टाकून त्याचा फायदा काहीच होणार नाही. फक्त एक मनाला समाधान होईल का आपण अद्रकीला डोस टाकला. पण जेव्हा आपण दोन्ही साईडने अद्रकीला डोस टाकणार आहे, त्याचा आपल्याला परिपूर्ण फायदा होणार आहे. आता जे ना आपल्या राहुल भाऊला आपल्याला 33 कोटी द्यायचं आहे 1 एकरसाठी 10 बॅग, आणि त्याच्यामध्ये TB3 ताबा आणि मायक्रोजूट असं ते कॉम्बिनेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये राहुल भाऊ आपण पहिल्या डोसला काय टाकलं होतं? रासायनिक खतामध्ये 10-26 घेतो, 18-46. हां 10-26 घेतो. हां, तर राहुल भाऊ पहिल्या डोसला 10-26 घेतले. आता आपल्याला त्याला 18-46 द्यायची, आणि 18-46 फक्त आपल्याला 1 एकरसाठी एकच बॅग घ्यायची. आणि हा डोस वापरल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये 50% त्यांचं रासायनिक पूर्णपणे कमी होऊन जातो. हा पूर्ण त्याचा एक फायदा होणार आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं, अजून याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आता आपण हे बघू शकता बघा, आता हे 2 बेड आहे. या दोन्ही बेडच्या मध्ये जे नंतर हे बेड आपल्याला शेतकरी मित्रांना आपल्याला हे बेड जे आहे ना असेच ठेवायचे. फक्त मधोमध आपल्याला एवढं या साईडनं जे मशीन मारून किंवा तुमच्या डवरं मारून या ठिकाणी इथे वरती फक्त माती लावायची, का जेणेकरून जे ना आपलं बेड कट होणार नाही. कारण भविष्यामध्ये पुढे आपल्या अद्रकची डेव्हलपमेंट चांगली होणार आहे, फुटवा चांगला होणार आहे. फुटवा झाल्यानंतर अद्रकीची फुगवण चांगली होती. तर फुगवण झाल्यानंतर अद्रकीचा कंद हा उघडं झाला नाही पाहिजे. उघडं झाल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी कंदमाशी डंक मारल्यानंतर जे ना आपले डंक मारल्यानंतर त्या ठिकाणी आपला बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. त्या ठिकाणी आपले सड्यांचा प्रॉब्लेम ज्या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे ना भर लावताना ही काळजी घ्यायची आहे, आणि डोस भरताना ही काळजी घ्यायची आहे. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला पण फॉलो करा, आणि तुमच्या काही शंका असतील त्या आमच्या कमेंट्समध्ये टाका.